आज आपण जगाचा नकाशा बघतो तेव्हा आपल्याला अनेक देश दिसतात, पण तुम्हाला माहितीये का, इतिहासात असे अनेक देश होते जे आता अस्तित्वात नाहीये. आणि त्यापैकी पहिला देश म्हणजे सोव्हिएत युनियन. सोव्हिएत युनियन हा 1922 ते 1991 पर्यंत एक देश होता. हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली देश होता, पण अंतर्गत संघर्षामुळे 1951 मध्ये त्याचे तुकडे झाले आणि त्यातून रशिया, युक्रेन, कझाकिस्तान यासारखे 15 नवीन देश निर्माण झाले. दुसरा देश आहे युगोस्लाविया. युगोस्लाविया हा देश युरोपच्या बाल्कन भागात होता, पण वांशिक संघर्षामुळे हा देश 2003 पर्यंत नकाशातून पूर्ण गायब झाला. आज त्या ठिकाणी सर्बिया, क्रोएशिया, स्लोव्हेनिया आणि बोस्निया यांसारखे देश आहेत. तिसरा देश आहे चेकोस्लोवाकिया आणि पूर्व जर्मनी. चेकोस्लोवाकिया ज्यांचे 1993 मध्ये शांततापूर्ण रीतीने चेक प्रजासत्ताक आणि स्लोवाकियामध्ये विभाजन झाले. तसेच पूर्व जर्मनी हा देश देखील 1990 मध्ये पश्चिम जर्मनीमध्ये विलीन झाला आणि जर्मनी हा एकच देश उरला. आणि चौथं म्हणजे सिक्कीम. 1975 पर्यंत सिक्कीम हे एक स्वतंत्र राज्य होतं, पण 1975 मध्ये त्यांनी भारतात विलीनीकरण करून घेतलं आणि सिक्कीम हे भारतातलं 22वं राज्य बनलं. तर अशा पद्धतीने खूप सारे देश हे जगाच्या नकाशातून गायब झाले आणि त्याच सोबत नवीन देश सुद्धा निर्माण झाले. तर तुम्हाला याबद्दल माहिती होतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बनणाऱ्या गोष्टी मराठीतून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.